अरे देवा चालू हो. खूप दिवस चालू नाही केली गाडी की गाडीची आश्चर्य होते. नमस्कार मित्रांनो, मी आनंद मोरे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. नमस्कार मित्रांनो, मी आनंद मोरे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर कशाच सगळे मजेत ना. ही व्हिडिओ ही एका ॲक्शन कॅमेराला डेडिकेटेड असणार आहे आणि हा व्लॉग ही त्याच ॲक्शन कॅमेराने रेकॉर्ड होत आहे. तो म्हणजे DJI Action 2. हा जो समोर दिसणारा रेल्वे ट्रॅक जर क्रॉस केला तर समोरच समुद्रेश्वर शिवमंदिर आहे. हा छोटूसा ॲक्शन कॅमेरा घेऊन मला जवळपास 4 महिने झालेले आहेत आणि त्यामुळे मी काही कॅमेऱ्याचं स्पेसिफिकेशन सांगत बसणार नाही. त्यासाठी तुम्हाला यूट्यूबवरती खूप सारे टेक चॅनल्स मिळतील जे छानपैकी स्पेसिफिकेशन सांगतील. ही व्हिडिओ प्युअरली आहे ती म्हणजे त्या कॅमेरा आणि माझा कॅमेरासोबतचा एक्सपिरियन्स. या कॅमेऱ्याच्या साईजवर जाऊ नका कारण की कॅमेऱ्याचं स्टॅबिलायझेशनही खूप छान आहे. आता कॅमेरा आहे रॉकस्टेडीवरती. रॉकस्टेडीचं बेसिक आहे. मी एका प्लेन सरफेसवर पण नाही चालत आहे. रेल्वे ट्रॅकच्या बाजूलाच अशी एक जमीन आहे ओबडधोबड. त्या जमिनीवर चालतो आहे तरी पण स्टेबिलायझेशन तुम्ही चेक करू शकता, जे की आहे फक्त रॉकस्टेडीवरती. त्यानंतर याच्यामध्ये मोड येतात हॉरिझॉन बॅलन्सिंग आणि हॉरिझॉन स्टेडी. आता आपण यूज करत आहोत ते म्हणजे हॉरिझॉन स्टेडी. याच्यामध्ये मी जरा फास्ट चालून बघतो कसा येतो आहे. फास्ट चालून मी धावून बघतो कसं वाटतं ते. खरं सांगू म्हणजे मला वाटत नाही की या प्राईस पॉईंटला असा कोणता कॅमेरा मिळत असेल. हा कॅमेरा मी 4 महिन्यापूर्वी फ्लिपकार्टवरनं 13,000ला घेतला होता. जर तुम्ही मार्केटमध्ये ॲक्शन कॅमेरा घ्यायला जाल तर GoPro एक आहे जो तुम्हाला मिनिमम 30,000पर्यंत पडेल. त्याच्या अर्ध्यापेक्षाही कमी किमतीमध्ये मी हा कॅमेरा घेतला आहे. एक बजेट डील आहे आणि वर्थ आहे. कॅमेरा एवढा लहान आणि कॉम्पॅक्ट आहे की त्याचं डिझाईनच एकदम हटके आहे. त्यामुळे कोणाला कळणारही नाही की आपण व्लॉगिंग करतो आहे आणि अलगद असा खिशातही राहू शकतो. स्ट्रॅप आहे तो मी एकदम गळ्याजवळ लावला आहे त्यामुळे अँगल बघा कसा येतो आहे. अल्ट्रा वाईड अँगलवर आता आपण शूट करत आहोत. ॲक्च्युली मोटो ब्लॉगिंग स्टार्ट केली पाहिजे, छान वाटते कारण की त्या घरी गेल्यावर जायचं का मूवीला. 8:30चा शो आहे कल्याणला SM5ला. सो त्यावेळी जाताना आपण अजून नाईट टेस्ट पण करू. आता लायटिंग कंडिशनमध्ये क्लॅरिटी कशी आहे आणि नाईट कंडिशनमध्ये क्लॅरिटी कशी येते त्याचा अंदाज येईल आपल्याला. काय ट्रॅफिक आहे रे बाबा, काहीच नाही ॲक्च्युली. सो नमस्कार सगळ्यांना परत एकदा. मगाशी आपण लायटिंग कंडिशनमध्ये कॅमेरा टेस्ट केला की व्ह्यू कसे येत आहेत, व्हिडिओ कसे कॅप्चर होते. आता आपण नाईटमध्ये टेस्ट करतो. नाईटमध्ये ॲक्च्युली मी पण कधी टेस्ट केलं नाही ना, कधी व्हिडिओ फुटेज काढली. त्यामुळे मलाही कळेल की नाईटमध्ये कॅमेऱ्याची क्लॅरिटी कशी येते. आणि बाय द वे 3 स्पीड ब्रेकर आलेले आहेत. 1 2 3. आज शनिवार आहे आणि आज आमचा मूवीचा प्लॅन झाला अचानक आणि आम्ही जात आहोत कल्याणच्या SM5ला. आता आम्ही आहोत कल्याण टाकुर्ली रोडला. 8:16 आणि मूवीचा टायमिंग आहे 8:25. बघूया पोचतो आहे का. पोचू जवळच आहे. आलेलं आहे कल्याणचं पत्री पूल, फेमस असं. बापरे, हात सोड लवकर. ओ माय गॉड. लास्ट टाइम आलो होतो तर हा रस्ता चालू होता, तर मेट्रोचं काम चालू आहे त्याच्यामुळे युटर्न घ्यायला वेळ लागणार आता.
बघूया इकडे आहे का काही. नाही. मोबाईलला इयरफोन लावून साऊंड रेकॉर्ड करायचा प्रयत्न केला, साऊंड रेकॉर्ड केला आणि ऐकूनही बघितलं, पण साऊंड काय बरोबर रेकॉर्ड झाला नाही. तर त्याचीच चिंता आहे की आता हा कॅमेरा विदाऊट माईक साऊंड कशी रेकॉर्ड करतं. सो फायनल वर्डिक्ट असं आहे की या प्राईस ब्रॅकेटमध्ये 13 ते 15 हजारामध्ये सर्वात बेस्ट असा ॲक्शन कॅमेरा आहे DJI Action 2. सो तुम्ही कन्सिडर करू शकता. आता पार्किंग. सो हा कॅमेराचा रिव्ह्यू कम एक्सपिरियन्स व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा लवकरच. कोणती लिफ्ट आहे?